वेलकम टू ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो, मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी धडा 8वा अभियंत्याचे दैवत याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, संप्रक उदाहरण लिहा. विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो बघूया याचं उत्तर. विश्वेश्वरय्या यांनी स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले. बघूया दुसरा प्रश्न, माणुसकीचे दर्शन. बघूया याचं उत्तर. गरजेपुरता पैसे ठेवून उरलेले सर्व पैसे गरिबांच्या शिक्षणासाठी वापरले. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघूया पहिलं, आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली. बघूया याचं उत्तर. चूक ज्ञान. बघूया दुसरं, सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्व देणे. बघूया याचं उत्तर. सुखासीनता, विलास यांना महत्व न देण्याची वृत्ती. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. मित्रांनो बघूया पुढचं, शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले. बघूया याचं उत्तर. कष्टाळूपणा आणि जिद्द. चौथं, अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले. बघूया याचं उत्तर. बुद्धिमान. बघूया पुढचा प्रश्न, वयाच्या 90तही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते. बघूया याचं उत्तर. कार्यतत्परता. बघूया पुढचं, सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. बघूया याचं उत्तर. सहानुभूती. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, माहिती लिहा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, त्याची आपल्याला माहिती लिहायची आहे. बघूया प्रश्न, विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके. बघूया याचं उत्तर. त्यांची अजरामर स्मारके कुठे आहेत ते. पहिलं म्हणजे कृष्णसागर धरण. दुसरी स्मारक म्हणजे विश्वेश्वरय्या कालवा. तिसरी स्मारक म्हणजे मुसा नदीचा बंदोबस्त आणि चौथी स्मारक म्हणजे शिवसमुद्र धबधब्याजवळील वीज केंद्र. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न, विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे कोणती ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. पहिलं, म्हैसूरचे दिवाण. दुसरं, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार. तिसरं, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष. चौथं, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा, खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. बघूया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्यांचा आपल्याला अर्थातील फरक समजून स्वतंत्र वाक्यात उपयोग करायचा आहे. ते कसं तर बघूया प्रश्न, आवाहन. आवाहन. बघूया याचं उत्तर. आव्हान म्हणजे प्रतिस्पर्ध्याला लढायला बोलवणे. बघूया, भैरू पैलवानने कुस्तीसाठी श्याम पैलवानाला आवाहन दिले. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सांगता येईल. आवाहन म्हणजे एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे. कोरोना काळात सर्वांनी घरात राहण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न, कृतज्ञ आणि कृतज्ञ. बघूया याचं उत्तर. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असणारा. आपल्याला संकटाच्या काळात मदत करण्याच्या बाबतीत नेहमी कृतज्ञ असायला हवे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. आपल्याला संकटाच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या माणसांशी आपण कृतज्ञ होऊ नये. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न, आभार किंवा अभिनंदन. बघूया याचं उत्तर. आभार म्हणजे धन्यवाद कार्यक्रमाची सांगता करत असताना उपस्थिती मान्यवरांचे आभार व्यक्त करतात. अभिनंदन म्हणजे कौतुक करणे. धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आल्यावर शाळेतील सर्वांनी माझे कौतुक केले. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघूया पुढचा प्रश्न, विनंती किंवा तक्रार. बघूया याचं उत्तर. विनंती म्हणजे विनवणी करणे. बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी गावाच्या वतीने आम्ही पत्राद्वारे राज्य परिवहन मंडळाला विनंती केले. तक्रार म्हणजे गांभीर्याने मांडणे.
सतत गावातील बस उशिरा येत असल्याची तक्रार आम्ही राज्य परिवहन महामंडळाकडे केली. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न 5वा. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 ओळी दिलेल्या आहेत, त्या इंग्लिश मध्ये आहेत. याचा आपल्याला मराठी भाषेत अनुवाद करायचा आहे. बघूया प्रश्न. ही इज अन इंजिनियर ऑफ इंटरग्रेटेड कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. याचा आपल्याला मराठीत उत्तर सांगायचं आहे किंवा मराठी भाषेत अनुवाद करायचा आहे. ते कसं तर बघूया याचं उत्तर. विश्वेश्वरय्या हे निष्ठावान चारित्र्य संपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न 6वा. स्वमत. विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध द्यायचा आहे. बघूया याचं उत्तर. विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील झुक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे. विश्वेश्वरय्यांनी नियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. आपल्या आयुष्यामध्ये भटकलेले जीवन न जगता आपण ठरवलेल्या ध्येयाला अनुसरून कृती करणे म्हणजेच सुनियंत्रित आचरण. त्यासाठी वक्तशीरपणा, काटेकोरपणा, नियोजन आणि कठोर परिश्रम यांची आवश्यकता असते. आपल्याला कायम सुखाची ओढ असते. त्या सुखाचा विचार न करता आपण कष्ट करत राहिले पाहिजे. आपण आपले मन कायम प्रसन्न ठेवायला हवे. प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगायला हवा. मन भरकटून देऊ नये. जीवनात नेहमी आशावादी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला यश मिळणार, आपले चांगले घडणार हा आशावाद कायम बाळगायला हवा. हे मला विश्वेश्वरय्या यांच्या पंचसूत्रीतून शिकायला मिळाले. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघूया पुढचा प्रश्न. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सत्तरकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. या वाक्याचा भावार्थ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. ते कसं तर बघूया याचं उत्तर. सक्कर या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करता यावा म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाच्या सहाय्याने त्या जलाशयात साठवले जाऊ लागले. त्या ठिकाणापासून पाईपलाईनच्या माध्यमातून सक्करवासियांना पुरवले जाऊ लागले. पण घरात पोहोचलेले पाणी वाळू मिश्रित, गढूळ व घाणेरडे होते. जलाशयात जमा होणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र त्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला परवडणारा नव्हता. म्हणजे नागरिकांच्या नशीब हेच घाणेरडे पाणी होते. तेवढ्यात विश्वेश्वरय्या यांनी हे आवाहन स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा ताल यांना जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रीतीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले. विहिरीतले हे पाणी लोकांपर्यंत पोहोचवू लागले. ते अमृत तुल्यासारखे स्वच्छ शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्या यांच्यामुळे शक्य झाली. ते कृतज्ञताही त्या अश्रूंमध्ये होती. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघूया पुढचा प्रश्न. विश्वेश्वरय्यांमध्ये तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचे तुमच्या शब्दात वर्णन करायचं आहे. ते कसं तर बघूया मित्रांनो याचं उत्तर. विश्वेश्वरय्या हे जगविख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आवडतो. तो म्हणजे समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असायचे. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा त्यांचा मार्ग भिन्न होता. त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य हे नाविन्यपूर्ण होते. त्यातून त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसून येते. सगळी बुद्धीपणाला लावून ते काम करीत असत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडून अशक्य कामे सुद्धा पार पडली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगायला तर प्रत्येक जण आपापल्या जीवनात यशस्वी होतील. जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल. बघूया पुढचा प्रश्न. झिजलात तरी चालेल पण गंजू नका. या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे मित्रांनो. ते कसं तर बघूया याचं उत्तर.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निष्ठावान अभियंता हे उद्गार विश्वेश्वरय्या यांना उद्देशून काढले. ते अक्षरशः सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती. म्हणून ते म्हणतात, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. या विधानाचा अर्थ असा होतो की स्वतःच्या कार्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आर्मकार्याची कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती. आपण जे आपले कार्यश्रेष्ठ निवडले आहे त्यामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. मन उत्तुंग यश नक्की मिळणार. सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही असे विश्वेश्वरय्यांना सूचित करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला अभियंत्याचे दैवत याचा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.